नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये साधा ब्लाऊज 4 टक्सचा शिवलेला आहे. तर ब्लाऊज शिवल्यानंतर आपल्याला त्याला हुक लावायचे किंवा बटन लावायचे असतात. त्याचबरोबर जी काही हुक आयपट्टी असते तिथे आपल्याला हुकचे किंवा बटनचे जे आय असतात ना ते करायचे असतात. त्याचबरोबर सर्वात शेवटी जी काय बॅक म्हणजे कंबर पार्ट असतो ना त्या साईडला हात शिलाई असते ती करायची असते. तर आज आपण ना साध्या सोप्या पद्धतीने नवीन शिकणाऱ्यांसाठी बटन कसे लावायचे ते पाहणार आहोत. तर आपली बटन पट्टी आहे ना ते पाहू शकता, ती घ्यायची. खडूने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे वरच्या बाजूला आणि जो काही कमरेकडचा भाग आहे ना त्या बाजूला दोन्ही मार्किंग करून घेतल्यानंतर मध्ये एक सेंटरला मध्यभागी एक मार्किंग करायची. त्याचनंतर मध्यभागापासून फोल्ड करून असं 2 म्हणजे वरती 2 मध्ये एक 3 आणि त्याच्यामध्ये एक 2 अशा 5 खडूने मार्किंग करून घ्यायच्या. तिथे आपल्याला 5 बटन लावायचे आहेत. त्याचबरोबर सर्वात शेवटी खालच्या बाजूला अजून एक एक्स्ट्रा असं 6 बटन लावायचे. कारण कधी कधी काय होतं, बटन तुटले जातात किंवा कंबरच्या इथे जर लूज असेल तर दुसरं बटन असताना ते जर ॲडजस्ट केलं तर आपली कंबरच्या इथे लूज जरी असेल फिटिंग तरी ती बसली जाते. त्यासाठी तर तुम्ही असे 6 बटन नक्की लावा. कारण जर बटन अचानक तुटलं ना तर ते 6वं जे बटन असतं ना ते यूज ठरू शकतं. त्यासाठी तर आपल्याला 4 पदरी धागा घ्यायचा आहे. बटन हे बघू शकता तुम्ही, ज्याला 2 होल आहेत असे बटन आहेत. तर ते बटन जे होल असतात ना ते उभे आले पाहिजेत. या पद्धतीने लावायचे बटन, असे आडवे नाहीत लावायचे, तर ते व्यवस्थित असे पॅक होतात. आणि जर आडवे लावले तर असं लवकर वरती खेचलं जात नाही बटन. त्यासाठी या पद्धतीने आपल्याला बटन लावून घ्यायचे आहे. पाहू शकता 4 पदरी धागा घेतलेला आहे आणि आपल्याला असे 5 ते 6 वेळा आपले वरून खालून असे धागे आल्यानंतरच आपल्याला पॅक करायचं आहे. 2 ते 3 वेळा नाही करायचं, 5 ते 6 वेळा करा. तर ते बटन जास्त काळ टिकू शकतं. नाहीतर लगेच धागा आपला खराब, म्हणजे जर कमी फक्त 1-2 वेळा जर तुम्ही केलं ना, म्हणजे जो काही धागा उलट सुलट करायचा असतो ना आतल्या बाजूने बाहेर काढायचा असतो ना, ते जर केलं तर तुमचा जे बटन लवकर खराब होणार, धागा लगेच तुटणार. त्यामुळे जास्त काळ मजबूत टिकण्यासाठी आपल्याला या पद्धतीने छान असं फिनिशिंगमध्ये बटन लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला बघू शकता मी एक लावून दाखवलं तुम्हाला. तर असे 4 मी लावून घेतले. त्यानंतर सर्वात शेवटी एक तुम्हाला पुन्हा एक जवळून दाखवते. कारण बघा या पद्धतीने मी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतात ना त्यांच्या लक्षात येत नाही लवकर, त्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे. अचानक कधी म्हणजे कुठलंही बटन घरात लहान मुलांचे कपडे वगैरे असतात तीसुद्धा बटणं खराब झाली तर आपण या पद्धतीने जर लावलं तर लगेच बघू शकता आपलं बटन तयार होत आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल, नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर ज्या नवीन आहेत त्यांच्यासाठीच ज्या काही नवीन टिप्स दिलेल्या आहेत ना त्या उपयोगी पडतात. जुन्या टेलर मैत्रिणी त्यांना सगळ्यांना बऱ्याच गोष्टी माहीत असतात. तर या पद्धतीने बटन उभ्या जे होल आहेत ना ते उभे पकडायचे, म्हणजे आपलं उभं बटन लागलं पाहिजे. ही टिप्स नक्की लक्षात ठेवा. या पद्धतीने मी फायनली बटन सर्व बटन लावून घेतलेले आहेत. त्याचबरोबर जी कंबरपट्टी जी बॅकपार्टला कंबरपट्टी असते ना तीसुद्धा हातशिलाई मी करून घेणार आहे. त्यानंतर हातशिलाई करून घेतल्यानंतर आपल्याला त्याची जी वरची आपण शिलाई मारलेली असते ना, मोठी दापटीप मारलेली असते ना, ती शिलाई आपल्याला पूर्ण काढून घ्यायची. तर हातशिलाईशिवाय आपली जी बॅकपार्टची फिनिशिंग आहे ना ती अजिबात सुंदर दिसत नाही. तर पाहू शकता बटन लावून झालं. त्याचबरोबर हातशिलाई मी करून घेतली आणि आता जी दापटीप मारलेली शिलाई आहे ना ती तुम्हाला मी खोलून दाखवते. तर तुमच्याकडे असं स्टिच ओपनर असेलच, नसेल तर हा फक्त बघू शकता कुठल्याही दुकानामध्ये शिलाईचे जे मटेरियल असतं ना तिथे हा भेटतो. 10 रुपयाला फक्त असतो. याने ना धागा आपला लगेच निघतो. कारण तिथे ना बघू शकता धागा खेचण्यासाठी जे त्यांनी बनवलेलं आहे ना स्टिच ओपनर, त्याने लगेच आपली शिलाई ओपन होते. तर खूप छान असा याचा उपयोग होतो. तर तुम्हाला काही टिप्स आवडले असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि असेच छान छान नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते, तर नक्कीच तुम्ही सपोर्ट करा. तर पहा या पद्धतीने मी पूर्ण शिलाई काढून घेतलेली आहे. तर हा ब्लाऊज आहे ना, तर हा ब्लाऊज 34 इंच मापाचा आहे. तुम्हाला मी त्याचं माप सांगते. उंची आहे याची 13 इंच, 34 इंच छातीचं माप आहे. कंबर आहे 32 इंच आणि जी बाही आहे ना ती बाही लांबी आहे 8.5 इंच. दंडगीर आहे 6 इंच. त्याचबरोबर मोंडा आहे 7.5 इंच. शोल्डर आहे 15 इंच. या पद्धतीने तुम्हाला मी फायनली फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज दाखवलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला याच्यातील काही टिप्स आवडले असतील तर नक्कीच तुमच्या नवीन मैत्रिणी असतील ना तिथपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. आणि पुढच्या व्हिडिओ मी नवीनच टाकणार आहे तर नक्कीच त्या व्हिडिओलासुद्धा भेट द्या. असाच सपोर्ट कायम राहू द्या आणि पूर्ण व्हिडिओ
पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.